कुबेर पार्कचं ओपनिंग झालं, काय प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे सर, कारण हा जय कुबेर पार्क आमचा 3.5 एकरमधला प्रोजेक्ट आहे. तिथे रेसिडेन्स सगळे प्लॉट टाकलेले आहे. तिथं आता 6 रॉल्सचं काम तिथं चालू होतं आणि शहरापासून खूप जवळ आहे. 6 किलोमीटरवर आहे प्रोग्रामपासून म्हणा किंवा केंद्र चौकापासून अजून जवळ आहे. आणि हा सगळा एरिया आता सगळा डेव्हलपमेंट आहे. खातेचांदीचं मंदिर आहे, इकडनं तुषा देवी आहे आणि पाण्याची पूर्ण सोय आहे. ग्रामपंचायतचं पाणी आहे. किती प्लॉट्स आहेत सर आज? सगळं हे 100 प्लॉट आहे. किती झाले आता? 30% आमचा आज सेल झालेला आहे. चांगला प्रतिसाद एक आहे. दिवसात का? एका दिवसात नाही, लेआउटचं काम रस्त्याचं काम चालू असताना लोकांनी येऊन सांगून दिले की तुमच्या जेव्हा कंप्लीट होईल आम्हाला सगळं दाखवा आणि फ्रीज रोड लाईट ड्रेनेज लाईट स्ट्रीट लाईट आणि त्याच्यानंतर रातभरात लोकांनी सगळ्यांनी पुढची वाटचाल चालू झालेली आहे. तर बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत सर. आता तुम्ही काय असं वैशिष्ट्य ठेवलं म्हणजे लोकांसाठी की बुवा काहीच नाही, मी थोडं माझ्या लेआउटमध्ये 12 मीटरचे रोड आणि 9 मीटरचे रोड टाकले, जेणेकरून भविष्यामध्ये गाड्या घोड्या खूप वाढतात. पार्किंगला जागा आहे, यायला जायला 2 गाड्या पास झाल्या पाहिजे. साईडला आपण इलेक्ट्रिक लाईन घेतलेली आहे, लाईन घेतलेली आहे. रस्ते मोठे ठेवलेले आहे, सुशोभीकरण केलेलं आहे, पूर्ण कंपाऊंड 1 गेट एंट्री केलेलं आहे. भविष्यात माझ्या याच्या पाठीमध्ये पण सुद्धा 5.5 एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये मी आमचे पाटील गायकर साहेब जाधव आम्ही आहे, सगळं ग्रुप आमचा पाठीमागा सुद्धा काम लवकर चालू करणार आहे. अब तक कितने प्रोजेक्ट किए सर? अभी ये हमारा जो है तो 8-10वां प्रोजेक्ट है. इसके पहले हमने कुंभकोण में किया है, हीरापुर में किए, इंडस्ट्रियल प्लॉटिंग भी किया है काफ़ी जगह. पहले कैसा रिस्पॉन्स रहा ग्राहकों का? ग्राहकों का रिस्पांस अच्छा है. ये शहर से थोड़ा नज़दीक होने से यहाँ ज़्यादा जल्दी बिक जाता है माल, और जो शहर से थोड़ा दूर हो जाता है वहाँ थोड़ा बेचने के लिए दिक्कत होती है. वहाँ रेट भी ज़मीनों के कम रहते हैं. ये अभी डेवलपमेंट जोन आ गया है, इसके वजह से यहाँ ज़मीनों के रेट भी बहुत है, उसके रेट भी बहुत ज़्यादा है. दैनिक पानी बिजली की सुविधा का है? सब यहाँ पे सब ऑल है. ग्राम पंचायत है, गोपालपुर ग्राम पंचायत बहुत अच्छा गाँव है. सब लोग सपोर्टेबल है, किसी की तकलीफ नहीं है. पानी है, लाइट्स है. या प्लॉटमध्ये सर समजा जे लहान मुलं असतील, म्हातारे लोक असतील, यांच्यानुसार काय सुविधा त्या केल्या आहेत? सर आता प्राधिकरणानुसार सिडकोनुसार गार्डन म्हणजे ओपन स्पेस ज्याला म्हणतात तो पण आपण डेव्हलप केलेला आहे. नॅचरली इथं आंब्याचे झाडं होते, ते झाडंसुद्धा आहे. बेंच लावलेले आहे, पोरांसाठी खेळणे लावणार आहेत. त्या सगळ्या आम्ही देणार. लोकांना काय EMIची सुविधा ठेवलेली आहे, कसं काय आहे? हो, याच्यामध्ये बँक लोन पण होतं आहे. बँकेची 2-3 लोन झालेलं आहे, पण बँकेचं असं म्हणणं असते की प्लॉट घ्यायला थोडं कमी लोन होतं, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो आणि घर बांधायसाठी रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो आणि लोन पण चांगलं. ज्यांना घ्यायचं असेल ते हो, ती पण बँकेची लोन सुविधा आमच्याकडं आहे. बँकेला सुद्धा इथे SBI झालं, ॲक्सिस झालं, HDFC योजना बसलेले आहे. पूर्ण प्रोजेक्ट हा त्यांच्याकडं सगळं दिलेला आहे आम्ही बँकेत. आपल्या जिल्ह्यातील लोकांना काय आव्हान करायला प्लॉटिंगबद्दल जे राहिलेल्यांना काय आम्ही ॲड करतो आहे, येणाऱ्याला सगळं दाखवतो आहे. आमचं काय सगळ्यांपेक्षा चांगलं आहे, शहरापासून जवळ आहे, जे तुम्हाला पहिले सांगितले तेच आम्ही सगळं. हो, व्हिजिट करा. आमची काही सेल्सची टीम आहे, ते फोन लावत असतात. हे पेपर ॲड चालू आहे, फेसबुक आहे, रील्स आहे, त्यातून लोकांना माहिती होतं. आणि इकडच्या एरियाचं फुलंबरी झालं, इकडचा हा कस्टमर तावडा आहे तो आम्हाला मिळतो. जनरली तावड कसं आहे की बिडकीन डोंकीनकडचा तिकडे बायपासला जातो, बीडवाले तिकडेच थांबतात. इकडचे रेड्डी माझे पटणार आहे, बटीनाथ जॅके, जाधव सर आहेत, सगळे सोबतच काम करतो. त्या ठिकाणी जय कुबेर पार्क या दिव्य अशा प्लॉटिंगचं उद्घाटन आज झालेलं आहे. तर त्या निमित्तानं जे व्हिजिट देण्यासाठी जे लोक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी त्यांना विचारून घेऊ की आज त्यांना काय वाटलेलं आहे याच्याबद्दल. तर काय आणि रोड आहे ना, त्याचं पण मेन्शन करा. रिंग रोड आहे, रिंग रोड 200 फुटाचा रिंग रोड पण 200 फुटाचा आहे. आणि जे कुबेरमध्ये प्लॉट घेण्यासाठी मी तर संभाजीनगरकरांना आव्हान करतोय की इथं तुम्ही प्लॉट अवश्य घ्यावं. इथं सर्व सुख सुविधा आहेत. इथं मला वाटतं 9 फुटाचा रोड, 9 मीटरचा 9 मीटर 12 मीटरचा रोड आहे. अतिशय आम्ही इथं आल्याबरोबर अतिशय इतकं सुंदर वाटलं की निसर्गरम्य वातावरण आहे. सुंदरपैकी आपलं गार्डन, लोकांना सकाळी जॉगिंगसाठी फिरण्यासाठी सुंदरपैकी पार्क आहे. आणि गट नंबर 43 गोपाळपूर आणि कॅम्ब्रिजच्या पासून मला असं वाटतं की अंतरावर खूप सुंदर जवळ, जेणेकरून शहरातल्या
सगळ्यांच्या नागरिकांसाठी आणि अत्यंत उपयोग म्हणजे सामान्य नागरिकासाठी इतका आनंद. कुठून आला? मी माडा कॉलनी चिकाडाला त्या भागातून आलो. मला खूप म्हणजे आनंद वाटला की आपल्या सर्व सामान्य नागरिकांसाठी अतिशय सुंदर आहे. त्यासाठी यांना जे आनंद हे केलेले आहे त्यांच्या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा, जेणेकरून की सामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोपं.